लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतो आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं। या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक मुद्दे जे आहेत ते गेल्या मागील 5 वर्षांमध्ये खरं तर प्रलंबित होते। आज एकंदरीत पाहतोय पावसाळी अधिवेशन जरी असलं तरी महायुतीच्या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे। पुढील 3 ते 4 महिन्यानंतर विधानसभाच्या निवडणुका सुद्धा होणार। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती हे पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता। यातील प्रमुख मुद्दा म्हणजे ड्रग्सचा मुद्दा असेल, कायदा सुव्यवस्था असेल, शिवाय शेतकरी प्रश्न असतील, असे एक ना अनेक प्रमुख मुद्दे आहेत जे आज विरोधक घेऊन सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जाते। आजचा जर आपण सुरुवातीचं दोन्ही विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीचं कामकाज जर पाहिलं तर आज शोकप्रस्ताव शिवाय अनेक आपण पाहतोय उद्या जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तो अर्थसंकल्पाची आपण पाहतोय पटलावर सादर करणे आणि त्याला सर्वांची मान्यता मिळणे असे एकंदरीत आजचं कामकाज दोन्ही सभागृहामध्ये असणार आहे। याशिवाय आपण पाहतोय की जे काही आमदार आहेत, जे आमदार सुद्धा विधान परिषदेचे ते आमदार आज निवृत्त होणार आहेत। कार्यकाळ संपत असल्यामुळे ते आमदार निवृत्त होणार आहेत आणि हे आमदार निवृत्त झाल्याच्या नंतर 12 जुलै रोजी निवडणूक सुद्धा होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल हा आपण पाहतोय त्याच दिवशी लागणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की एकंदरीत हे अधिवेशन जे आहे त्यात आजपासून सुरू झालेलं आहे। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। सध्या जर एकंदरीत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती वातावरण जर पाहिलं तर मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। पावसाची रिमझिम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत या पावसाळी वातावरणातच हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते राज्य विधिमंडळाचं हे सुद्धा गाजणार आहे। सुरुवातीला आपण जसं पाहिलं की अनेक प्रमुख मुद्दे होते, त्याच्यामध्ये ड्रग्स होता। सध्या पुण्यामध्ये अनेक घटना ज्या आहेत त्या ड्रग्सच्या सेवन केल्याच्या घटना ज्या आहेत समोर आल्या होत्या आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विरोधक जे ते गृहमंत्री असतील, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न असेल। शिवाय आपण पाहतोय अनेक कायदा सुव्यवस्थेच्या घटना सुद्धा घडल्या। मग पोर्शे अपघात प्रकरण असेल, त्याच्यानंतर अल्पवयीन मुलं जी पबमध्ये जाणारे असतील, जे गाड्या चालवत असेल, अशा एकंदरीत जे मुद्दे आहेत, जे ड्रग्स असेल, कायदा सुव्यवस्थेला धरून असणारे जे मुद्दे आहेत, या सगळ्यावरून विरोधक जे आहेत ते आज सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जाते। याशिवाय जो शेतकरी प्रश्न आहे, खरं तर लोकसभेमध्ये या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। त्यामुळे जी आज जो उद्या अर्थसंकल्प या महायुतीच्या सरकारचा सादर होणार आहे त्यातून नक्कीच शेतकऱ्यांसाठी भरघोस तरतूद जी आहे ती केली जाणार असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती समोर येते। आणि ज्या प्रकारे आपण मुद्दे जे पाहिले, ड्रग्स असेल, कायदा सुव्यवस्था असेल, यामध्ये पाणी प्रश्न असेल, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे। कारण गेल्या काही महिन्यांपासून पाहिलं तर राज्यामध्ये पाण्याचा तुटवडा पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय आणि टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केल्यामुळे नागरिकांना सुद्धा पाण्याविना नागरिकांचे सुद्धा हाल होताना पाहायला मिळतं। त्यामुळे हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचे असणार आहे। याशिवाय आपण आता पाहतोय की या अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार जे ते यायला सुरुवात झालेली आहे। आजचं कामकाज जे ते आपण पाहायला गेलं तर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। मात्र या कामकाजापूर्वीच आपण पाहतोय की जे कालची पत्रकार परिषद होती दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांची, त्याबद्दल बोलायचं झालं तर नियमित परंपरेनुसार चहापानाचा कार्यक्रम हा सत्ताधाऱ्यांकडून आयोजित केला जातो। या चहापानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा होते। अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करायची, सत्ताधारी विरोधकांची एकमेकांनी चर्चा ही या चहापानाच्या निमित्ताने होते। मात्र परंपरेनुसार विरोधकांनी या चहापानावरती, सरकारच्या चहापानावरती बहिष्कार टाकत पत्र जे ते दिलं होतं, ज्याच्यामध्ये सुरुवातच आपण पाहिली तर मनुस्मृतीच्या विरोधासंदर्भातील पत्रामध्ये हा सुरुवातीचा मुद्दा होता, ज्याचा उल्लेख काल सरकारच्या चहापानाच्या नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केला। त्याच्यामुळे आपण पाहतोय की कायदा सुव्यवस्था असेल, मनुस्मृतीचा विरोध असेल, शिवाय अनेक ज्या प्रश्न असतील, शेतकरी प्रश्न असतील, सिंचन घोटाळे असेल, या सगळ्यावरून विरोधकांनी जे काल पत्र लिहिलं होतं त्या पत्रांमध्ये मुद्दे उपस्थित केले होते, ज्याला मुख्यमंत्री यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव असं म्हणत टीका त्या पत्रावर केली आहे। याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा त्या पत्राच्या माध्यमातून टीका केली होती। आणि जर पाहायला गेलं तर हे शेवटचं अधिवेशन आहे आणि या शेवटच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती खोके सरकारचं निरोपाचं अधिवेशन आहे अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। त्यामुळे अधिवेशनाला अद्याप सुरुवात झाली नसली तरी विरोधक हे घेरण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। विरोधक हे आदल्या दिवसापासूनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या अधिवेशनावरती आपलं लक्ष असणारच आहे। याशिवाय ज्या प्रकारे आपण पाहिलं की आज जे आमदार निवृत्त होणार आहेत त्यांचा कार्यकाळ आज संपतो, त्यांना सुद्धा निरोप देण्याचा कार्यक्रम सुद्धा आजच्या या कामकाजामध्ये असणार आहे। त्यामुळे या सगळ्या कामकाजावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanawar.com लॉग इन करा। धन्यवाद।